मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अल्पावधीत महत्त्वाचा भाग झालेल्या मुंबई मेट्रोचा पहिला मेगा ब्लॉक या रविवारी होणार आहे। रविवारी सकाळी 8:30 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत संपूर्णपणे मेट्रो सेवा बंद राहणार आहे। मुंबई मेट्रोची गती 60 किलोमीटर प्रति तास वरून 80 किलोमीटर प्रति तास करण्यासंबंधीची चाचणी करण्यात येणार आहे। सुमारे 7 तास ही चाचणी चालेल। भाजपचे राज्यातील आणि केंद्रातील अनेक मंत्री अडचणीत आले असताना आता भाजपचे राज्यातील एकही खासदारही आता अडचणीत सापडलेत। अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांनी निवडणुकीच्या काळात जाहिराती आणि इतर बाबींवर केलेल्या 26,98,000 रुपयाचा खर्च निवडणूक वादात दाखवला नसल्यानं ते चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत। या संदर्भात गेल्या 5 जून रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेत। अकोला जिल्ह्यात अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत 1.5 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुतण्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले। या प्रकरणी हरीश खडसेसह राष्ट्रवादीचे सभापती रमेश हिंगणकरसह चौघांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले। 2011 मध्ये बाजार समितीने दिलेल्या 2,97,00,000च्या कामात 1,44,00,000चा अपहार झाल्याचा ठपका तांत्रिक सर्वेक्षणात ठेवण्यात आला आहे। मरीन ड्राईव्हवर लावलेल्या एलईडी लाईट्सचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला। युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात त्यावरून टिवटिव सुरू झाली आहे। मरीन ड्राईव्हवर एलईडी लाईट्सपेक्षा सोडियम लाईट्स लावा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं बीएमसीला दिलेत। या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी ट्विट करून मुंबई हायकोर्टाचे आभार मानले। आता क्वीन नेकलेसची झळाळी पुन्हा प्राप्त होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातल्या आणि केंद्रातल्या भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। मदरशांचा मुद्दा भाजप सरकारनं विनाकारण उकरून काढलाय अशी टीका पवारांनी केली आहे। तर एका वर्षात एवढी प्रगती करतील असं वाटलं नव्हतं, आता कळते अच्छे दिन का, असा मार्मिक चिमटा पवारांनी काढलाय। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी शिर्डीत तोडफोड केलेल्या हॉटेल्सला भेट देऊन पाहणी केली। दुकानाची तोडफोड तसंच साई भक्तांना मारहाण करून दहशत पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विखे पाटील यांनी केली आहे। औरंगाबादेत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ऑटो क्लस्टरचं उद्घाटन करण्यात आलं। मराठवाड्यातील उद्योजकांनी एकजुटीने ऑटो क्लस्टरचं उद्घाटन केलं। छोट्या व्यावसायिकांनी या निमित्तानं कामाची मोठी संधी निर्माण होणार आहे। माडचा संप अखेर मागे घेण्यात आलाय। माडच्या 90% मागण्या मान्य झाल्याचं सांगून माडनं आपला संप मागे घेतलाय। सरकार आणि माडमध्ये अनेक बैठका झाल्यानंतर माडनं संप मागे घेण्याचा हा निर्णय घेतलाय। निवासी डॉक्टरांच्या संपामुळे राज्यभरात रुग्णांची मात्र गैरसोय होते। मागण्या मान्य करण्यासाठी रहिवासी डॉक्टरांची संघटना माडनं पुकारलेल्या संपाने एका चिमुरड्याचा बळी घेतलाय। उल्हासनगरहून 2 दिवसांपूर्वी केईएममध्ये दाखल झालेल्या 6 महिन्याच्या चिमुरड्यावर संप काळात एकाही डॉक्टरने उपचार केले नाहीत, त्यामुळे त्याला अखेर आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय। मोहम्मद साहिल असं या दुर्दैवी चिमुरड्या बाळाचं नाव आहे। 35 ते 40% भाजल्यानं त्याला उपचारासाठी केईएममध्ये दाखल करण्यात आलं होतं। माड संपामुळे चिमुकल्यांचा बळी गेल्यानंतरही प्रशासन मात्र स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करते। त्या बाळावरही योग्य उपचार सुरू असल्याचं बीएमसी मेडिकल कॉलेजच्या संचालिका डॉक्टर सुहासिनी नागदा यांनी म्हटलंय। माडचा संप सुरू असताना रुग्णालयाचा वर्किंग स्टाफ प्राध्यापक आदींमार्फत रुग्णांवर उपचार सुरू करणार असल्याचा दावा नागदा यांनी केला आहे। दाताचं रूट कॅनॉल जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे। रूट कॅनॉल करताना एका 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। दातावर उपचार करून घेण्यासाठी तिचे वडील तिला डॉक्टर अंकुर कुलकर्णींच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेले होते। रूट कॅनॉल करताना दातामध्ये भूल देण्यात आली होती। याच दरम्यान तिची शुद्ध हरपली आणि पुढील काही मिनिटात तिचा मृत्यू झाला। पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यातून औंध मार्गे तसंच विद्यापीठासमोरून वाकडकडे येताना रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी औषधाचे ढीग पडलेत। ही औषधं कोणी टाकली आहेत हे स्पष्ट नसलं तर एकीकडे स्वच्छता मोहिमेचा गाजावाजा असताना अजैविक कचरा रस्त्यावर टाकणं धोकादायक आहे याची जाणीव कुणालाच कशी कळत नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे। उस्मानाबादमध्ये शासकीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये मजुरांना चक्क बनावट रुग्ण म्हणून दाखल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कॉलेज प्रशासनानं 8 वर्षातल्या एमडी कोर्ससाठी 48 विद्यार्थ्यांच्या जागेचा मागणीचा प्रस्ताव दिलाय। संबंधित सुविधा पाहण्यासाठी केंद्रीय तपासणी पथक कॉलेजला भेट देण्यासाठी आलं होतं, त्यावेळी चक्क मजुरांना बोगस रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल केल्याचा आरोप होतोय।
गर्भलिंग चाचणी करणं हा कायद्यानं गुन्हा आहे, मात्र मुलांच्या हव्यासापोटी अनेक जण गर्भलिंग चाचणी करून घेताना दिसतात. हे सर्व रोखण्यासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना देखील सध्या वेगळ्याच समस्येला सामोरं जावं लागतं. अशा सामाजिक कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले जात आहेत. तनुजा यांच्यासह महापालिका आयुक्तांवरही एका डॉक्टरनं 5 कोटींचा दावा करत गुन्हा दाखल केला आहे. सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एक धक्कादायक प्रकार पोषण आहाराची मोठी भांडी या विद्यार्थ्यांकडून धुवून घेतली जात होती. या प्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले. सध्या शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या वयाच्या मानानं दप्तराचं भलं मोठं ओझं उचलावं लागतं. एवढंच नाही तर 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 58% विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यामुळे पाठीच्या दुखण्याचा त्रास होतो, अशी माहिती दप्तराचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीनं मुंबई हायकोर्टात दिली. तेव्हा भविष्यकाळात बहुधा विद्यार्थ्यांना शाळेत ट्रॉली बॅग आणाव्या लागतील, अशी खोचक टिप्पणी मुंबई हायकोर्टानं केली आहे. प्रेमशिला स्कूल बसमधून उतरली आणि घरी पोहोचण्यापूर्वीच तिचं अपहरण झालं. नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी नेमक्या याच मुद्द्याला हात घातलाय. स्कूल बस मुलांना शाळेपर्यंत किंवा घरापर्यंत सोडत नाहीत, त्यांचे स्पॉट ठरलेले असतात. तिथं पालक पोहोचले नाहीत तर मुलं आपण आपली घरी जातात. या दरम्यानच तशा घटना घडतात. त्यामुळे पालकांच्या ताब्यात देईपर्यंत स्कूल बसेसने मुलांची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी चौगुले यांनी केली आहे. तुमच्या घरातल्या नळातून पाण्यासोबत मासेही आले तर घरपोच माशांची डिलिव्हरी देऊन मुंबई महापालिकेनं हेही करून दाखवले. विशेष म्हणजे आश्वासन दिलेलं नसताना अर्थात महापालिकेच्या या कर्तृत्वाचा नागरिकांना मात्र त्रास सुरू झाला आहे. मुलुंडमधल्या समता परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसापासून पाण्याच्या नळामधून चक्क मासे येत आहेत. परिसरातल्या नागरिकांना उलट्या जुलाब सुरू झालेत. त्यामुळे या माशाचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. पालघर जिल्ह्यातल्या वाडा इथे जायंट्स ग्रुप आणि अक्षर शक्ती ग्रुप या ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आलं. 295 शाळांमधील जवळपास 18,000 गरजू विद्यार्थ्यांना 17,000 वह्यांचं वाटप करण्यात आलं. नवी मुंबईत ऐरोली इथं फ्रान्सिलाचं अपहरण झालं आणि हत्या प्रकारानंतर शाळेच्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. आरटीओच्या नियमानुसार शिशु वर्गातील मुलांना नेण्यासाठी जोवर पालक स्टॉपवर येत नाही तोपर्यंत त्यांना सोडण्यात येऊ नये. जर पालक स्टॉपवर नसतील तर त्यांना पुन्हा शाळेत घेऊन जावं. मात्र या प्रकारानंतर 3री-4थीतल्या मुलांसाठीही हा नियम लागू करण्याचा प्रस्ताव आता नवी मुंबई परिवहन विभागातर्फे पाठवण्यात येणार आहे. दापोली तालुक्यातल्या दाभोळमधील डोंगर खचल्याच्या घटनेनंतर पुन्हा एकदा भूस्खलनाचा प्रकार रत्नागिरीजवळच्या टिकेवाडीत घडलाय. फुटवाडीतील डोंगरकड्याचा भाग 10 मीटरपर्यंतचा भाग खचल्यानं अनेक कुटुंबांना धोका निर्माण झालाय. त्यामुळे ग्रामस्थांना स्थलांतराची नोटीस बजावण्यात आली. पुणे जिल्ह्यातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये सर्रास वृक्षतोड सुरू आहे. भीमाशंकर अभयारण्य परिसरातील घनदाट जंगलात बेकायदा वृक्षतोड आणि गौण खनिज चोरी राजरोसपणे सुरू आहे. खेडच्या तहसीलदारांनी या प्रकरणी 14,874 ब्रास मुरुम आणि हजारो वृक्षांची तोड झाल्याच्या घटनेचा पंचनामा केला आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर महसूल विभागानं पंचनामा केला, मात्र तरी या परिसरात दिवस रात्र अवैध वृक्षतोड होते आहे. जिवंत नागाची पूजा ही सांगलीतील 32 शिराळा गावच्या नागपंचमीची परंपरा आहे. पण 2002 पासून कोर्टाच्या आदेशानं खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू व्हावी या मागणीसाठी 32 शिराळ्यात बंद पुकारण्यात आला. एरवी समुद्रात वावरणाऱ्या डॉल्फिन माशांना आता नदीत डुंबण्याची हौस आली आहे का, असा प्रश्न पडण्याची स्थिती रायगडमध्ये निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात नागोठण्याजवळ अंबा नदीत चक्क डॉल्फिन मासा पुन्हा एकदा दिसला. बुधवारी सर्वप्रथम अंबा नदीत डॉल्फिनचं दर्शन झालं. त्यानंतर वन विभागानं बुधवारी मध्यरात्री उशिरा डॉल्फिनला सुखरूपपणे समुद्रात सोडलं. मात्र त्यानंतर पुन्हा शुक्रवारी सकाळी अंबा नदीतच डॉल्फिनच्या कसरती स्थानिकांना पाहायला मिळाल्या. गेल्या 2 महिन्यात मुंबई आणि जवळपासच्या समुद्र किनाऱ्यावर 35 डॉल्फिन आणि 3 देवमासे मृत अवस्थेत आढळले आहेत. हे प्रकार बघितल्यामुळे जलसाखळी बिघडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मच्छीमार संघटनांनी या सगळ्या प्रकाराला ONGC जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. बिबट्या सहसा कुणाच्याही नजरेस न पडणारा हा जीव, पण हाच बिबट्या चंद्रपुरातल्या ताडाळा शिवारात 18 तास ठाण मांडून दर्शन देत होता. या भागातल्या शेळ्या बिबट्या फस्त केल्यानंतर गुराख्यानं शोध सुरू केला असता हा बिबट्या त्यांच्या नजरेस पडला. या घटनेची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर पोलीस आणि वन विभागानं राबवलेल्या मोहिमेत बिबट्याला पकडण्यात यश मिळाले.
नवी मुंबईतून बेपत्ता झालेल्या फ्रेंचला सोफिया फ्रान्सिस या मुलीचा मृतदेह ठाण्यात गोडबंदर गायमुख इथं सापडला आहे। तिच्या मृतदेहावर जखमा आढळून आल्या आहेत। काल रात्री फ्रेंचलाच्या मावशीच्या नवऱ्यानं तिची हत्या करून मृतदेह पुरल्याची कबुली दिली। क्लेरेन्स फॉन्सेका असं आरोपीचे नाव आहे। घटनास्थळावरून आरोपीच्या कंपनीचं आय कार्ड, लायसन्स सापडलं, तसंच मुलीच्या शाळेचं आय कार्ड आणि स्कूल बॅग देखील सापडली। दौंडमधल्या खरनोटा गावाच्या पुलाजवळ महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला आहे। साधारण 45 वयाची ही महिला आहे। पिशवीत गुंडाळून हा मृतदेह फेकण्यात आला होता। अहमदनगरच्या अकोला तालुक्यात अल्पवयीन मुलीवर गेल्या 3 वर्षापासून अत्याचार झाल्याचं उघड झालं। या प्रकरणी नराधम सावत्र बापास अटक केली आहे। मुलगी गर्भवती असल्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।